नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील राजनोली येथे वसंत विहार श्री शिवपुराण महापुराण कथा, त्या कथेचा सांगता समारंभ काल्याच्या कीर्तनाने, हरिभक्त परायण सोनालीताई करपे यांच्या कीर्तनाने, महाप्रसाद, आलेल्या मान्यवरांचा सत्कार, या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संयोजन मातोश्री हरिभक्त परायण सोनीबाई ठाकरे, विनोद वसंत ठाकरे, सचिन ठाकरे, पूर्ण ठाकरे परिवाराच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कुंदनजी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील सर्व हरिभक्त परायण महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते व या कथेचा लाभ घेतला। कोठी गुंतला द्वार, कोठी गुंतला वाचवण्यासाठी धावून आले। नपती द्रौपदी ताईला जी अडचण होती ती संपवली। द्रौपदी ताईचा भले कुठे काही चुकीचा प्रकार घडला असेल, पण बऱ्यापैकी लोकांना वाचवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू होते। तर भगवान परमात्मा त्या त्या वेळेला त्या त्या स्थितीनुसार रूप धारण करतो आणि आपल्या भक्ताला वाचवण्याचं काम करत असतो। म्हणून ईश्वराचा देव कुठे प्रगट झाला, कुठे आम्हाला तारलं, देवानं कुठल्या तरी रूपानं त्यानंच तुम्हाला तारलेलं आहे हे लक्षात घ्यायचं नाही। आणि मग द्रौपदी ताईला एवढी वस्त्र दिली की वस्त्र ओढणारा चक्कर येऊन पडला, पण द्रौपदी ताईच्या अंगावरचं वस्त्र संपलं नाही। सगळ्यांना कळून चुकलं, आपण चुकलोय म्हणून, आणि मग द्रौपदी ताईचा बचाव झाला। ऐका बरं, द्रौपदी ताई वाचल्या। देवाला विसरल्यानंतर काय नुकसान होतंय हे मला तुम्हाला सांगायचं। द्रौपदी ताई मग तिथला तो प्रकार संपवी तुम्ही गोपिका स्वामी माझा देखिला गे माई यमुनेच्या तीरी।
चला डॉक्टर जयेश शेळके, बंडू जोशी उपसरपंच. खरं तर हे अनेक वर्षापासून ठाकरे कुटुंब, विनोददादा असतील, सचिनदादा असतील, हे नेहमीच कथाचं आयोजन करतात. मागच्या वेळेला श्रीकृष्ण कथा लावली होती, आता यावेळेला महाशिव कथा लावली आहे. खरं याच्या माध्यमातून आपण आपला हिंदू धर्म जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ठाकरे परिवाराच्या बद्दल बोललं तर नेहमीच अशा धार्मिक कामामध्ये ते उत्साही असतात. आज तुम्ही बघितलं असेल गेल्या 7 दिवस आणि आजचा 8वा दिवस असेल, 8 दिवसामध्ये तुम्ही बघितलं कुठेही नियोजनामध्ये कमी नाही. कारण त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांची घरची मंडळी सर्व असतील, त्यांच्या आईच्या वडिलांच्या आशीर्वादाने नेहमीच या पुढाकार घेत असतात. आजची जी महाशिव कथा जे आयोजन केलं होतं त्या संदर्भात मी नक्कीच सांगेन की ह्या पंचकृषीच नव्हे तर आपल्या पूर्ण भिवंडी परिसरामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं होतं, ज्याच्या माध्यमातून चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचले गेले आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच आपला हिंदू धर्म जनजागृत होईल. मी आशा करेन, मी भगवंताची प्रार्थनाही करेन की ह्या ठाकरे परिवाराला नेहमीच भगवंताची साथ असावी, असतेच परंतु आणखीन असावी, जेणेकरून त्याच्या हातातून असे धार्मिक कार्य होत असे. धन्यवाद. आज या रांगोळीच्या वसंत विहारमध्ये श्री शिवपुराणी कथा विनोद ठाकरे साहेब आणि सचिन ठाकरे यांनी आयोजित केले आहे. देव देश धर्मासाठी हे दोन्ही बंधू पुढे असतात आणि खरोखर भरपूर लोकांना पैसा आहे, परंतु धर्मासाठी पैसा करण्याचा जिगर तुम्हाला वाटतं या कलियुगामध्ये यांच्याचकडे आहे. सुंदरचं आयोजन, सुंदरचं नियोजन, एका मातेच्या पुढे जन्मली दोन्ही पोरं, भले आर्थिक बाबतीत सुद्धा सक्षम आहेत, परंतु सामाजिक बाबतीत सक्षम आहेत, परंतु आध्यात्मिक मार्गात खूप पुढे आहेत. अशा पुत्रांचा समाजाला हेवा वाटावा असं सुंदर असं ज्ञान त्यांनी दान केलं आहे. त्यांचा संपूर्ण परिवार या कथेसाठी त्यांनी ज्ञानयज्ञ मांडलेला आहे आणि तो या समाजाला नक्कीच उपयोग पडेल असं त्या पुण्य कार्य त्यांच्या हातून प्रत्येक वर्षी घडत राहो आणि त्यांचा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही. आपण वारंवार पाहत आहोत एवढं सुंदर असं आयोजन करण्यासाठी त्यांनी खूप अशी मेहनत घेतलेली आहे, सर्वांना मानपान दिलं आहे. आणि मी थोडे शब्द तसेच म्हणजे साध्वी सोनाताई करपे यांनी सुद्धा सुंदर ज्ञान केलं आहे, त्याचा आभार मानतो. आणि समस्त वारकरी भिवंडी वारकरी सभे त्यांचा आभार मानतो. रामकृष्ण. आपण इकडे यायचं आहे. बंडू जोशी माझे उपसरपंच पिंपळगाव. बंडू जोशी माझे उपसरपंच. एका भगवद्गीता तेवढा मी सावध करू इच्छितो, आपण तिला वाचा. त्याच्यात तुम्हाला एक जाम पाटील गावचे रांगोळी काय जेवणामध्ये गडबड नव्हती. भगवान पाटील खरोखर अशी सेवा आपल्या राहुल सरत लाईट राहुल